तुम्हाला माहिती आहे का, मागच्या काही व्हिडिओमधून तुम्ही पाहिलं की आम्ही शेतामध्ये जाऊन किंवा रानामध्ये जाऊन करवंद गोळा केली होती. ही तीच करवंद आहे ज्याला 4 ते 5 दिवस कडक ऊन दाखवून अशा प्रकारे त्याला थोडा ब्राउनिश कलर आला आणि ती सुकली आहे. आता यांना एक पद्धत असते टिकवून ठेवण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी आपण फूट लावतो. तर ती फूट कशापासून लावतो ते तुम्हाला दाखवते मी. इथे बघा मी काय घेतलंय, हा कोकमाचा आगळ आहे. जे कोकम आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण कोकम काढले होते, तर त्या कोकमापासून तयार झालेला हा आगळ आहे. आणि ते हळद आणि मीठ घेतले. तर हा आगळ मी ह्याच्यामध्ये पहिला टाकणार आहे. थोडं सावकाश बॉटल खुलते कारण तो ओरिजिनल आगळ आहे, त्यामुळे त्याला गॅस पकडते तो वरती येऊ शकतो थोडा फेसाने. हे छोटे छोटे 5 बूस टाकले होते मी, जेणेकरून थोडा त्याला आंबटपणा येईल आणि जो पावसाच्या दिवसातून खट्टा मिठा खाण्याचे जे स्वाद असतो तो त्याला येईल. थोडीशी हळद टाकते. तर बघा सकाळी छान असं ऊन पण पडलेलं आहे. ऊन सावली असा खेळ चालू असतो या दिवसांमधून. तर वातावरणाचा अशा प्रकारे त्याला पसरवून घेतलंय मी एका प्लास्टिकच्या पेपरवरती. आणि याला साधारण 2 जरी ऊन लागली तरी ही करवंद खाण्यासाठी एकदम परफेक्ट तयार होणार आहेत आणि थोडा खट्टा मिठा त्याला स्वाद येणार आहे. तर तुम्ही कधी कोकणातली अशी करवंद खाल्लीत का, ट्राय केलीत का, मला कमेंट करून नक्की सांगा.